श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेश पुराण कथा. सोमकांत राजाची कथा. सौराष्ट्र देशात देवनगरामध्ये फार फार वर्षापूर्वी सोमकांत नामक एक सत्वशील राजा होऊन गेला. तो वेदज्ञानी, धर्मनिष्ठ व प्रजादक्ष होता. त्याच्याजवळ कुबेरालाही हेवा वाटेल एवढे ऐश्वर्य होते. अशा या राजाचे 5 विश्वासू प्रधान होते. विद्याधीश, रूपवान, क्षमंकर, सुबल, ज्ञानगम्य अशी त्या 5 प्रधानांची नावे होती. हे सर्व प्रधान राजाप्रमाणे चतुरस्र होती. त्या सोमकांत राजास सत्वशील, सुविद्य, पतिव्रता पत्नी लाभली होती. सुधर्मा असे त्या राणीचे नाव होते. अशा या दाम्पत्यास देवाच्या कृपेमुळे एक बुद्धिमंत सुपुत्र लाभला होता. त्याचे नाव हेमकंठ. अशा या धर्मनिष्ठ प्रजादक्ष सोमकांत राजाला अचानक पूर्वकर्माप्रमाणे भयंकर कुष्ठरोग झाला. मनुष्याने केलेल्या प्रत्येक चांगल्या किंवा वाईट कर्माचे फळ त्याला व्यक्त किंवा अव्यक्त रूपाने त्याच जन्मी किंवा पुढील जन्मी मिळत असते. कुष्ठरोगामुळे राजाला असह्य वेदना सहन कराव्या लागल्या. त्यामुळे त्याच्या शरीराला दुर्गंधी येऊ लागली. राजास वाटू लागले की आता आपल्या जीवनात रस नाही. त्यामुळे एके दिवशी राजाने आपले विश्वासू प्रधान सुपुत्र व प्रियतमाला बोलवले व त्यांना आपल्या दुःखमयी कहाणी सांगितली. सोमकांत राजा म्हणाला, मी आजपर्यंत धर्माप्रमाणे आचार विचार उच्चार केले. मला पूर्वजन्मातील कर्म भोगावे लागत आहे. खरोखर मानवी शरीर क्षणभंगूर आहे. केव्हा कोणता रोग या शरीरात उत्पन्न होईल हे कोणालाही सांगता येत नाही. या महारोगामुळे मला हे आयुष्य नकोसे झाले आहे. लोक कुचेष्टा करतात, त्यामुळे मला लोकांपुढे जाण्यास लाज वाटत आहे. मी आता ठरवले आहे की राजकुमार हेमकंठास राज्याभिषेक करून राजाकडे संपूर्ण राजकारभाराची जबाबदारी सोपवायची. त्यानंतर मी वनात जाऊन परमेश्वराचे चिंतन करणार आहे. राजाची प्रियतमा सुधर्मा म्हणाली, स्वामी, मी अग्निसाक्षीने तुमच्याबरोबर विवाह केला आहे. तुम्हाला सर्वस्व अर्पण केलं आहे. मी तुमच्याशिवाय राहू शकणार नाही. माझे पती परमेश्वर जिथे असतील तिथे मी येणार. आपल्या पिताश्रींचा दृढ निश्चय पाहून हेमकंठाने राज्यकारभार चालवण्याचे ठरवले. राजा हेमकंठास काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू लागला. सदैव दुसऱ्याच्या कल्याणासाठी झिजावे. स्वतःचा स्वार्थ पाहू नये. दुसऱ्याची निंदा किंवा त्याचा छळ करून महापाप आहे. पैसा, मान सन्मान या गोष्टी लोकांपासून लपवून ठेवाव्या. अपेय पान करू नये. मुक्या प्राण्यांना ठार मारून त्यांचे मांस भक्षण करू नये. परधन परस्त्रीबद्दल आसक्ती असू नये. सदैव धर्माप्रमाणे आचरण करावे. हे लक्षात ठेव. राज्यकारभार करताना कोणी स्तुती करतील तर कोणी निंदा करतील, त्याच्याकडे लक्ष देऊ नये. राज्यकारभार करताना सदैव ईश्वराचे स्मरण करावे. यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या 6 गुणांची वृद्धी करावी. तसेच काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि मोह या 6 दोषांपासून दूर राहावे. अशा प्रकारे हेमकंठास सोमकांत राजाने एकांतात राजनीतीचा उपदेश केला. त्यानंतर सोमकांत राजाने क्षेमकर, रूपवान व विद्याधीश या 3 प्रधानांना बोलावून राज्याभिषेकाची जय्यत तयारी करण्यास सांगितली. या राज्याभिषेक सोहळ्यासाठी 7 पवित्र नद्यांचे पाणी आणले होते. राज्याभिषेकासाठी ब्राह्मण, नातेवाईक, मित्रमंडळी, देशोदेशीचे राजे आदींना निमंत्रण देण्यात आले. प्रथम श्री गजाननाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पुण्यहवन वाचन, मातृका पूजन, अभ्युदय, गंगार्पण इत्यादी धार्मिक विधी झाले. त्यानंतर सोमकांत राजाने स्वतःच्या करकमालांनी हेमकंठाच्या मस्तकावर सुवर्ण राजमुकुट ठेवला. राज्याभिषेक सोहळा पार पाडल्यानंतर सोमकांत राजाने ब्राह्मणाचे यथाविधी पूजन केले. त्यानंतर सोमकांत वनवासात जाण्यासाठी निघाला. आपला अन्नदाता आपल्याला सोडून वनवासात चालला आहे
हे कळल्यावर प्रजेला दुःख झाले. आपल्या जन्मदात्याचा विरह हेमकंठास सहन होईना. राजाने पुन्हा पुन्हा विनंती करून त्या लोकांना समजावले. हेमकंठाचा कंठ दाटून आला. हे बघून राजा सोमकांत म्हणाला, आता तू माझी आज्ञा मानून नगरात परत जा व राज्य कारभार कर. तू पित्याची आज्ञा मोडता कामा नाही. माझ्या या 5 प्रधानांपैकी 3 प्रधानांना तुझ्याबरोबर ठेवतो. ते तुला मार्गदर्शन करतील. प्रजेचे प्रेमपूर्वक पालन कर. मी केलेल्या राजनीतीप्रमाणे आचरण कर. मी जर पूर्ववत झालो तर नक्कीच राज्यात परत येईल. तू काही काळजीच करू नको. आपल्या पिताश्रींच्या जड अंतःकरणाने निरोप घेऊन त्यांच्या चरणांना वंदन करून हेमकंठ राजा आपल्या नगरीत जाण्यासाठी निघाला. नगरात जाण्याआधी हिमकंठाने आपल्या जन्मदात्रीचे दर्शन घेतले. आपल्या जन्मदात्याची आज्ञा मानून हेमकंठ पुन्हा आपल्या राज्यात आला. राजपुत्र पुन्हा राज्यात आल्याने सर्वत्र आनंदोत्सव सुरू झाला. आपल्या वडिलांनी सांगितलेल्या राजनीतीप्रमाणे हेमकंठाने राजकारभार पाहण्यास सुरुवात केली. हेमकंठास राजाकडे पाठवल्यानंतर सोमकांत सपत्नीक सुबल व ज्ञानगम्य या 2 विश्वासू प्रधानांसह निबिड मनात गेले. चौघेही एकमेकांच्या विचाराने वागत होते. प्रधान अरण्यात सुद्धा राजास मान देत होते. आपली पावले झपाझप पुढे टाकत ते एका सरोवराच्या तीरावर आले. त्या भागात अनेक ऋषींचे मुनींचे आश्रम होते. त्यांनी आश्रमासाठी निसर्गरम्य जागा निवडली होती. त्या आश्रमातले ऋषींचे शिष्यगण तसेच ऋषीसुद्धा सरोवरातील मधुर पाणी व कमळे नेण्यासाठी येत असत. त्यांना येथे मुक्त वातावरण लाभले. आपण जणू स्वर्गातच आलो आहोत असे त्यांना वाटत होते. खूप चालून चालून सोमकांत राजाचे पाय दुखत होते. त्यामुळे त्यांची प्रियतमा त्याचे पाय चेपीत होती. त्यानंतर दोन्ही प्रधान पोटपूजेचा बंदोबस्त करण्यासाठी कंदमुळे व सुमधुर फळे आणण्यासाठी अरण्यात निघून गेले. सोमकांतला झोप लागली. सुधर्मा मात्र जागीच होती. तिला तळ्याजवळ एक पिळदार शरीरयष्टी असलेला तेजस्वी ऋषी कुमार दृष्टीस पडला. त्याला बघताच सुधर्माचा आनंद गगनात मावेना. हा तेजस्वी महात्मा आपले कल्याण करण्यासाठी येथे आलेला आहे असे तिला वाटले. सुधर्माने त्या तेजस्वी ऋषीपुत्रास हाक मारली. हे ऋषी कुमार सुधर्माकडे आला व त्याने तिला वंदन केले. सुधर्मा म्हणाली, हे तेजस्वी ऋषीपुत्रा, तू कोण आहेस? तिचा प्रश्न ऐकून ऋषी कुमार म्हणाले, हे माते, माझे नाव चवन आहे. माझ्या पिताश्रींचे नाव भृगू, मातोश्रीचे नाव पुलोत्तम आहे. कृपया आपला परिचय द्यावा. सुधर्मा म्हणाली, हा पुरुष म्हणजे सोमकांत राजा होय. मी त्याची धर्मीपत्नी सुधर्मा. सोमकांत राजाच्या पूर्वकर्मामुळे त्याला कुष्ठरोग झाला आहे. विवाहानंतर त्यांना कुष्ठरोग झाला आहे. आता या भयंकर रोगातून माझ्या पतीचा उद्धार कसा होईल हे मला समजत नाही. सुधर्मा राणीचे बोलणे ऐकून चवनास वाईट वाटले. तो तेथून काहीही न बोलता गेला व ते आपल्या कलशात जल भरून आश्रमात आला. आपल्या पिताश्रीसमोर त्याने त्या पाण्याने भरलेला कलश ठेवला व खाली मान घालून उभा राहिला. आपल्या सुपुत्राचे काहीतरी बिनसले आहे. त्याला कसले तरी दुःख झाले आहे हे भृगू ऋषींनी ओळखले. चवनाने जन्मदात्यास सोमकांत राजाची सर्व हकीकत सांगितली. भृगू ऋषी म्हणाले, अरे, तू यामुळे एवढा दुःखी झालास? त्या सर्वांना घेऊन तू आश्रमात ये. आपण त्यांचे दुःख निवारण करू. पिताश्रींच्या आज्ञेनुसार चवन पुन्हा सरोवरापाशी आला. भृगुपुत्र चवन सुधर्मास म्हणाला, हे राजनंदिनी, माझ्या पिताश्रींनी आपणा सर्वांना आमच्या आश्रमात घेऊन येण्याची मला आज्ञा दिली आहे. चवनाने हे संभाषण ऐकून सुधर्मास आनंद झाला. ते 5ही जण ऋषींच्या आश्रमात जाण्यासाठी निघाले. अशा प्रकारे ती सर्व मंडळी ऋषींच्या आश्रमात आली. त्याच्या शिष्यांनी सोमकांत राजा, सुधर्मा राणी व 2 प्रधानांचे सहर्ष स्वागत केले. आश्रमात सर्वत्र वेदघोष सुरू केला. आश्रमात अनेक हिंस्र पशुसुद्धा होते. ते एकमेकांची हाडवैर विसरून मुक्तपणे हिंडत होते. तेथे सुशीतल पवन होता. त्या आश्रमात भृगु ऋषी व्याघ्र चर्मावर शांत चित्ताने बसले होते. त्यांची मुद्रा तेजस्वी दिसत होती. त्यांचे दर्शन झाल्यावर सर्वांनी त्यांना नमस्कार केला. भृगु ऋषींनी सर्वांना मंगलमय आशीर्वादही दिला. नंतर सोमकांत राजा पुढे आला व हात जोडून नम्रपणे म्हणाला, हे मुनिवर, आपली कीर्ती त्रैलोक्यात पसरली आहे. माझे भाग्य थोर आहे म्हणून मला आज आपले दिव्य दर्शन झाले. स्वामीजी,
माझ्याकडे कशाची कमतरता नव्हती. मी माझ्या जीवनात सदैव सत आचार, सत विचार, सत उच्चाराने पालन केले. मी शंभू महादेवाची भक्तीसुद्धा केली. असे असूनसुद्धा मला कुष्ठरोग झाला. आपणच मला दुर्धर व्याधीतून मुक्त करा. आपण शीघ्रतेने काहीतरी उपाययोजना करा. मला या रोगाचा कंटाळा आला आहे. काही वेळा आत्महत्या करावी असे वाटते, पण आत्महत्या पाप आहे याची जाणीव असल्याने मी मनाला समजावतो. आता तुम्हीच मला या दुर्धर रोगापासून मुक्त करा, ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे. सोमकांत राजाची विनंती ऐकून तपस्वी भृगु ऋषी म्हणाले, राजन, तू काळजी करू नकोस. आपल्या सर्वांची काळजी घेणारा परमेश्वर आहे. त्याच्याजवळ तू पूर्ण विश्वास ठेव. मला तुझे परम दुःख कळाले आहे. माझ्याकडे त्यावर जालिम औषधसुद्धा आहे. हे सर्व तुला पूर्वजन्मीचे भयंकर पापामुळे भोगावे लागत आहे. ईश्वर सर्वांना सर्व कर्माची फळे व्यक्त अव्यक्त रूपात देत असतो. मनुष्याने सदैव ईश्वराचे स्मरण करावे. त्यामुळे त्याच्या हातून नेहमी चांगलीच कर्मे होतात. तसेच काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या शत्रूंवर विजय मिळवता आला पाहिजे. तू पूर्वजन्मी कोणते पाप केले होतेस हे मी तुला दिव्य दृष्टीने सांगेल. तू आता निवांत हो. भृगु ऋषींच्या संभाषणाने सुधर्मास हायसे वाटले. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. भोजन झाल्यानंतर सर्वजण निद्राधीन झाले. सोमकांत राजास झोप केव्हा लागली हे सुधर्मास कळले सुद्धा नाही. एवढा परमानंद सोमकांत राजास राजवाडाच असताना सुद्धा झाला नव्हता. त्या रात्रीनंतर भृगु ऋषी प्रातःकाळी उठले. त्यांनी आपल्या एका शिष्याकडून सोमकांत राजास बोलावले आणि आपल्या दिव्य दृष्टीने सोमकांत राजाचे पूर्वजन्माचे चरित्र सांगण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, फार फार वर्षापूर्वी विंध्य पर्वताजवळ कोल्हार नावाची एक सुंदर नगरी होती. त्या नगरीत एक धनाढ्य वैश्य राहत असे. त्याचे नाव होते चिद्रूप. त्याला सुविद्य सुशील पतिव्रता प्रियतमा लाभली होती. तिचे नाव शुभगा. त्यांना खूप वर्ष झाली तरी मूलबाळ नव्हते. त्यांना देवाच्या कृपेमुळे वृद्धापकाळी एक पुत्र झाला. त्यांनी त्याचे नाव कामंदा ठेवले. त्यांच्या आईवडिलांना त्यांचे फार लाड केले. त्याला लाडाने वेडे केले. त्याने आईवडिलांच्या संमतीशिवाय एका तरुणीशी विवाह केला. ती तरुणी दिसायला लावण्य होती. त्यांनी आपल्या लाडक्या सुनेचे नाव कुटुंबिनी असे ठेवले. ती पतिव्रता होती. अशा या थोर पतिव्रता स्त्रीस 7 पुत्र व 5 कन्या लाभल्या. यामुळे चिद्रूप व त्यांच्या पत्नीस आनंद झाला. ते दोघेही वृद्धपणी नातवंडाच्या बाललीलात रमू लागले. काही दिवसांनी दोघंही गतप्राण झाले. आईवडिलांच्या निधनानंतर सर्व संपत्ती कामदाच्या हाती आली. कामंदाला संपत्तीचा गर्व झाला. त्याने अविचाराने संपत्ती उडवण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या धर्मपत्नीने त्याला खूप समजावून सांगितले, पण त्याने ऐकले नाही. थोड्या दिवसातच कामंदा संपत्तीरहित झाला. तो अनेक प्रकारची कटकारस्थाने करू लागला. लोकांना फसवू लागला. अपेय पान करू लागला. अशा ह्या श्रीलंपट लबाड कामंदाच्या हरकतीमुळे जनता त्रस्त झाली. कामंदा विरुद्ध नृपाकडे तक्रार केली. त्यांची शिक्षा म्हणून राजाने कामंदास नगराबाहेर हाकलून दिले. त्याने अरण्यात मुक्काम ठोकला. अरण्यात येणाऱ्या वाटसरूंना लुटून तो ठार मारत असे. तो अरण्यातील पशुपक्ष्यांना ठार मारून आपले पोट भरू लागला. असे करता करता त्याच्याजवळ अमाप संपत्ती जमा झाली. त्याने अरण्यात मोठे घर बांधले. हाताखाली 10 गुंडांना कामासाठी ठेवले. त्याच्या हातून अनेक ब्रह्महत्या झाल्या होत्या. त्याच्या तारुण्याचा जोम हळूहळू कमी होऊ लागला. त्याने प्रौढत्वात पदार्पण केले. प्रौढत्वात सुद्धा त्याने अनेक लोकांची निर्घृण हत्या केली. निसर्ग नियमाप्रमाणे त्याने प्रौढत्वातून वार्धक्यात पदार्पण केले. वार्धक्यात त्याला धड चालता येईना, बोलता येईना, हातपाय थरथरू लागले. त्याच्या नोकर चाकरांना तसेच पुत्रांना, मित्रमंडळींना हा केव्हा एकदा देवाघरी जातो असे वाटू लागले. त्याला अचानक एक ब्राह्मण सख्याची आठवण झाली. त्या सख्यास सांगून इतर ब्राह्मणांना कामंदाना आपल्या घरी बोलावले. त्याने ब्राह्मण समुदायास प्रथम नमस्कार केला व म्हणाला, हे ब्राह्मण जनहो, माझ्या हातून अनेक पापे झाले आहेत. मला मरण्यापूर्वी पुण्यकर्म करायचे आहे. त्यामुळे मी आपणा सर्वांना 100 सुवर्ण मुद्रा
दान करणार आहे. त्या ब्राह्मण समुदायातील 2 ब्राह्मण म्हणाले, शिव शिव, अरे तुझ्यासारख्या महापापी चांडाळाकडून आम्ही दान स्वीकारणार नाही. ब्राह्मणांकडून नकार मिळाल्यानंतर कामदास आपल्या हातून केवढे महापाप झाले आहे याची जाणीव झाली. कामंदा ज्या अरण्यात राहत होता त्या घनदाट अरण्यात एक श्री विनायकाचे जुने देऊळ होते. ते देऊळ खूप वर्षापूर्वीचे होते. या मंदिराचा जीर्णोद्धार करून आपण पुण्य प्राप्त करावे असे कामंदाने ठरवले. त्यानंतर ताबडतोब आपल्याजवळ असलेल्या सर्व पैशांनी जीर्णोद्धार करण्यास सुरुवात केली. त्यांनी अत्यंत मनमोहक मंदिर बांधले. अशा प्रकारे कामदाचे होते तेवढे बहुतेक धन मंदिराच्या जीर्णोद्धार करण्यात खर्च झाले. उरलेले सर्व धन नातेवाईकांनी पळवून नेले. नातेवाईकांना मान सन्मानाची पैशाची अपेक्षा असते. जरा काही चूक झाली की ते पिसाळलेल्या सिंहाप्रमाणे भांडण्यासाठी येतात. मनुष्याने परमेश्वराची थोडी जरी भक्ती केली तरी तो परमेश्वर आनंदित होतो. त्याला शुद्ध प्रेमाची अपेक्षा असते. काही महिन्यानंतर कामंद देवाघरी गेला. प्रथम यमदूतांनी त्याला चाबकाचे फटके दिले. दगडांनी मार मारले. उकळत्या तेलाच्या कढईत फेकून दिले. यमाने चित्रगुप्तास विचारले की हे पाप पुण्य किती आहे. चित्रगुप्ताने आपल्या नोंदवहीत पाहिले व सांगितले, याचे पाप खूप आहे, त्या मानाने पुण्य थोडेच आहे. यमाने कामंदास विचारले, प्रथम पुण्य भोगणार की पाप भोगणार, लवकर सांग. कामंदा म्हणाला, यम महाराज, मला प्रथम पुण्य भोगण्याची इच्छा आहे. त्यामुळे यमाने त्याला सौराष्ट्र देशातील राजघराण्यात जन्माला घातले. तोच महापापी कामंदा म्हणजे तू आहेस राजन. तुझ्या पुण्याईमुळे तुला हा जन्म लाभला आहे. ही पूर्वजन्माची कथा भृगु ऋषींनी राजास सांगितली. भृगु ऋषींनी आपल्याच खोटे सांगितले असे सोमकात राजास वाटू लागले. तेवढ्यात एक अद्भुत चमत्कार झाला. अचानक घारीसारखे मोठे पक्षी येऊन सोमकांत राजास आपल्या चोचीने मारू लागले. ऋषी म्हणाले, हे राजन, ऋषीमुनी असत्य भाषण करीत आहे. असे असताना तू माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस, त्यामुळे हे पक्षी तुला त्रास देत आहे. असे म्हणून ऋषींनी एकदा हुंकार देताच तो पक्षी निघून गेला. त्यानंतर सोमकांत राजाने भृगु ऋषींना साष्टांग नमस्कार करून त्यांची क्षमा मागितली. तपस्वी महाज्ञानी भृगु ऋषींनी नंतर क्षणभर ध्यान केले. या ध्यानामध्ये त्यांनी सोमकांत राजाच्या पूर्वकर्माचे अवलोकन केले व पुढे म्हणाले, हे राजन, तुम्ही पूर्वजन्मीचे पाप खूप आहे. तू पूर्वजन्मी अनेक महापापे केली आहेस. त्यामुळे ही सर्व पापे नष्ट करण्यासाठी कोणताही उपाय उपयोगी पडणार नाही. पण एक रामबाण उपाय आहे. तू पुण्यमय गणेश पुराणाचे भक्तिमय अंतःकरणाने श्रवण केल्यास पापक्षालन होईल. यात काहीही शंका नाही. तो श्री गणेश सुखकर्ता आहे, तसेच दुःखकर्ताही आहे. असे म्हणून भृगु ऋषींनी आपल्या कमंडलू स्पर्श करून एक सहस्र गणेशाचे नाव उच्चारले. त्यानंतर त्या कमंडलूतील मंतरलेले जल सोमकांत राजाच्या अंगावर शिंपडले. त्यानंतर राजाच्या नासिकाग्रातून एक अत्यंत सूक्ष्म पुरुष बाहेर पडला. थोड्याच कालावधीत तो एवढा वाढला की त्याची उंची 7 वृक्षपेक्षा जास्त झाली. तो माणूस अत्यंत काळाकुट्ट होता. त्याच्या मुखातून रक्त, पू यासारखे अनेक पदार्थ बाहेर येत होते. हा अक्राळ विक्राळ मनुष्य आपणास यमलोकी पाठवणार असे त्यांना वाटू लागले. भृगु ऋषी घाबरले नाहीत. त्यांनी मोठ्या धीराने त्या मनुष्यास विचारले, हे राक्षसा, तू कोण आहेस? तर राक्षस म्हणाला, मी पुण्यपुरुषाचा जुळा भाऊ पापपुरुष आहे. मी प्रत्येक मनुष्याच्या शरीरात राहत असतो आणि सात्विक आचरणाचे माणसे असतात ती माझ्या भावाचे ऐकतात. माझ्या ऐकल्यामुळे अनेक पापी लोकांचा नाश झाला आहे. आपल्या मंत्र प्रभावाने मी राजाच्या शरीरातून बाहेर आलो. त्या राक्षसाचे बोलणे ऐकून भृगु ऋषी म्हणाले, आता मी सांगतो तेथे जा. पुन्हा येथे येऊ नकोस. समोर जो आम्रवृक्ष आहे त्याच्या ढोलीत जाऊन बस व झाडांची वाळलेली पाने खाऊन पोटपूजा कर. राक्षस गेला आणि त्याने आम्रवृक्ष स्पर्श करताच त्या झाडाचे भस्म लाले. त्यावर भस्माच्या ढिगात तो लपून बसला. हे पाहून ऋषी म्हणाले, राजन, तू अतिशय पुण्यकारी पुण्यवर्धक श्री गणेश पुराण शांत चित्ताने श्रवण कर, म्हणजे त्या दिव्य पुण्याने आम्रवृक्ष पूर्ववत होईल.
व तू पापमुक्त होशील. सोमकांत राजा म्हणाला, मुनिवर, मी श्री गणेश पुराण कोठेही पाहिले नाही किंवा श्रवणसुद्धा केले नाही. मी श्री गणेश पुराण ऐकण्यासाठी कोणाकडे जाऊ? याचे तुम्ही मार्गदर्शन करा. ऋषी म्हणाले, ए वत्स, तुला श्री गणेश पुराण श्रवण करण्यासाठी दुसरीकडे जाण्याची आवश्यकता नाही. पूर्वी विश्व निर्माण करता ब्रह्मदेवांनी हे पुण्यमय पुराण महर्षी व्यासांना सांगितले. मी स्वतः महर्षी व्यासांकडून श्रवण केले आहे. तुझी तीव्र इच्छा असेल तर मी ते सांगण्यास तयार आहे, पण तू ते श्रद्धापूर्वक ऐकले पाहिजे. प्रथम तू सरोवरात जाऊन स्नान करून ये. त्यानंतर सोमकांत राजा सरोवरावर गेला. तेथे स्नान केले. ओंजळीत जल घेऊन सूर्यनारायणाच्या साक्षीने गणेश पुराण श्रवण करण्याचा संकल्प केला. त्यानंतर ते जलसरोवरास अर्पण केले. त्या संकल्पामुळे राजाचा दुर्धर असा कुष्ठरोग ताबडतोब बरा झाला. आसनावर बसल्यानंतर सोमकांत राजा म्हणाला, श्री गणेश पुराण खरोखरच दिव्य आहे. हे ऐकण्याचा मी संकल्प केला व ताबडतोब माझे शरीर रोगमुक्त झाले. शिव पार्वतीसूत खरोखरच सुखकर्ता व दुःखकर्ता आहे. ऋषी म्हणाले, बरे झाले, तुझी तुलाच खात्री पटली. हे पुण्यमय श्री गणेश पुराण जे वाचतील वा श्रवण करतील त्याची जन्मजन्मांतरीचे पाप नष्ट होत जातील. त्याच्या घरात सुख, शांती, समाधान नांदेल. या गणेश पुराणाचे श्रवण वाचन केल्यामुळे कलियुगात मनुष्य प्राणी भवसागरात तरून जाईल. त्यामुळे मी आता गणेश पुराण सांगण्यास प्रारंभ करतो. भृगु ऋषी सांगू लागले, नारायणाच्या एका अंशापासून महर्षी व्यास निर्माण झाले. महर्षी व्यास महान तपस्वी तसेच ज्ञानी होते. त्यांनी एका वेदाचे 4 विभाग केले. ते 4 विभाग म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद. हे 4 वेद मनुष्याने समजावून घेतले पाहिजे. त्यांनी वेदाचे ज्ञान समजावून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी त्याने पुराणे रचण्यास सुरुवात केली. त्यांना ज्ञानाचा गर्व झाला होता. आपल्यासारखा ज्ञानी पुरुष या त्रैलोक्यात कोणीही नाही असे त्यांना वाटू लागले. पुराणे रचण्यापूर्वी आपली दिव्य रचना निर्विघ्नपणे पार पाडावी म्हणून त्यांनी श्री गजाननाचे किंवा इतर कोणत्याही देवतेचे स्मरण केले नाही. त्यामुळे त्यांची बुद्धी भ्रमिष्ट झाली. त्यांना आपण पुढे काय लिहावे हे सुचेना. त्यांना स्मृतिभ्रंश होऊ लागला. काही आठवेना. याचे कारण विचारण्यासाठी ते विश्व निर्माणकर्त्या ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवांनी थोडा विचार केला व म्हणाले, हे वत्सा, कोणतेही कार्य हाती घेण्यापूर्वी त्याचा सर्वांगाने विचार केला पाहिजे. कोणतेही कार्य करताना मनामध्ये नम्रता असावी. गर्वाने कोणत्याही कार्यास सुरुवात केल्यास अनेक विघ्नांचा सामना करावा लागतो. आपण त्रैलोक्यात ज्ञानी आहात असा तुला गर्व झाला होता. त्यामुळे शारदा तुझ्यावर चिडली व तुझी मती कुंठित झाली. तू कोणतेही कार्य करण्यापूर्वी मंगलमूर्ती श्री गणेशाचे स्मरण करत जा. श्री गणेश सहस्र नामावलीने गणेशाची पूजा करत जा. श्री गणेश हा विघ्नहर्ता आहे. कोणत्याही कार्याच्या प्रसंगी प्रथम श्री गणेशाचे पूजन करणे आवश्यक आहे. त्याला सर्व देवतांमध्ये अग्रपूजेचा मान मिळाला आहे. प्रत्येक मनुष्याने रोज स्नान केल्यानंतर गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र किंवा श्री गणेश सहस्र नामावली म्हणणे आवश्यक आहे. ज्या मनुष्यावर मंगलमूर्ती प्रसन्न असतो त्याच्यावर सर्व देवदेवता संतुष्ट असतात. आता तू आश्रमात जाऊन प्रथम श्री गणेशाचे पूजन कर. त्यांच्या कृपेने तुझी बुद्धी पूर्ववत होऊन तुला पुराण लिखाणास प्रारंभ करता येईल. ब्रह्मदेवाचा उपदेश ऐकल्यानंतर श्री महर्षी व्यास म्हणाले, हे करुणासागर, माझी मनती खुंटीत झाल्याने मला स्मृतिभ्रंश झाला होता. त्यामुळे हा शिव पार्वतीसूत श्री गणेश कोण, याचे सहस्रनाम कोणकोणते आहेत, त्याच्या वेगवेगळ्या भक्तांच्या कथासुद्धा आपण मला सांगाव्यात. त्यांनी घेतलेल्या विविध अवतारांबद्दल सुद्धा मला सर्व काही सांगा.